जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मायबोली मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो. सर्वप्रथम आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेवटी नक्की लाईक करा. चला मग आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक सी, सिक्कीम. पुढील प्रश्न, 1 HP अश्वशक्ती म्हणजे बरोबर किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, 746 वॅट. पुढील प्रश्न, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता? तर गोबर गॅसचा प्रमुख घटक ऑप्शन क्रमांक ए मिथेन असतो. पुढील प्रश्न, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक डी बघा, गतीज ऊर्जा. जेव्हा गोळी सुटते त्या गतीने जे जाते तर त्यानुसार ती गतीज ऊर्जा तयार होत असते. पुढील प्रश्न, 1 GB 1 गिगाबाईट म्हणजे किती MB? तर ऑप्शन क्रमांक सी, 1024 MB म्हणजे 1 GB होय. पुढील प्रश्न, भारतातील परम हा महासंगणक सुपर कॅम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, CDAC पुणे. पुढील प्रश्न, इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक सी, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर सर्वांनाच माहिती आहे, ऑप्शन क्रमांक बी, 1 जुलै. 1 जुलै आपण हा कृषी दिन म्हणून साजरा करत असतो. पुढील प्रश्न, लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर लाल सिंधी ऑप्शन क्रमांक ए, गाय. गाय या प्राणीची लाल सिंधी ही जात आहे. पुढील प्रश्न, हंटरो आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक बी, जालियनवाला बाग हत्याकांड. अमृतसर येथे 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. पुढील प्रश्न, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर गोविंद सागर सतलज बरोबर आहे. उकाई धरण तापी नदीवर आहे. उलर सरोवर झेलम नदीवर आहे, जे जम्मू काश्मीरमध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक बी, कोलेरू सरोवर हे कृष्णा नदीवर नाही आहे, बल्कि कृष्णा आणि गोदावरी नदीच्या दरम्यान आहे. भारतातील सर्वाधिक गोड्या पाण्याचे असलेले हे कोलेरू सरोवर आंध्र प्रदेश राज्यात स्थित आहे. पुढील प्रश्न, मानवी शरीरात कोणत्या रचनेत आच्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक ए, मोठे आतडे. पुढील प्रश्न, रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः डॅश डॅश या एककात दर्शविली जातात? तर ऑप्शन क्रमांक बी, मिलीग्राम प्रति डेसिलिटर. पुढील प्रश्न, मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः डॅश डॅश यापासून बनलेले असतात? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, कॅल्शियम ऑक्झालेट. पुढील प्रश्न, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक बी, शंकुपेशी उपयुक्त ठरतात. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? प्रशासकीय अधिकारी विचारला आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, मुख्य कार्यकारी अधिकारी. जर जिल्हा परिषदेचा सचिव विचारला तर उप अधिकारी असतो. पुढील प्रश्न, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर इथं टायपिंग मिस्टेक आहे, माफ करा. ऑप्शन क्रमांक डी, नीड या पिकाशी संबंधित होता. चंपारण्य 1917 महात्मा गांधीजींनी तेथे सत्याग्रह केला होता. पुढील प्रश्न, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर 1854 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी मुंबई येथे गुजराती भाषेत हे फारसी ग्रंथ लिहिला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना आपण म्हणतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, हायड्रोजन. हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. पुढील प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर
माहिती अधिकारी यांना किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक डी 30 दिवसात. माहिती अधिकार हा कायदा सर्वप्रथम कुठल्या देशात लागू झाला होता हे तुम्ही अवश्य कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. नियोजन आयोगाचेच रूपांतर नीती आयोगात झाले आहे. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी नरेंद्र मोदी यांनी केली होती. नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात, जे की सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पुढील प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे? तर ऑप्शन क्रमांक बी जिनेवा. WTO जागतिक व्यापार संघटना. पुढील प्रश्न, ऑर्निथॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्ष्यांचा अभ्यास. पुढील प्रश्न, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक डी क्षयरोग. क्षयरोगलाच आपण TB असे सुद्धा म्हणतो. पुढील प्रश्न, ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक ए भारत व रशिया. पुढील प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक सी राजबिहारी बॉस. राजबिहारी बॉस 1907 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन जे की सुरत येथे भरले होते त्याचे अध्यक्ष होते. रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? तर ऑप्शन क्रमांक सी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ म्हणून त्यांनी सर ही पदवीचा त्याग केला होता. पुढील प्रश्न, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिसनेच कायमधारा पद्धत भारतात आणली होती. पुढील प्रश्न, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक डी बघा सदाशिव नीलकंठ जोशी. इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता, जे की अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ रद्द करण्यात आले होते. पुढील प्रश्न, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅशच्या साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक डी बघा 17 सप्टेंबर 1948. 1947 साली भारत जेव्हा आझाद झाला होता तेव्हा 3 संस्थाने भारतात विलीन नव्हती. एक म्हणजे हैदराबाद, दुसरं जुनागड आणि तिसरं जम्मू काश्मीर, जे की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना विलीन करण्यात आले होते. पुढील प्रश्न, थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा भट. भट हे थायलंडचे चलन आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी राष्ट्रीय मतदान दिन कोणता? तर ऑप्शन क्रमांक डी बघा 25 जानेवारी. पुढील प्रश्न, भीमा कोरेगाव दंगल चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक ए बघा न्यायमूर्ती जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन केला होता. पुढील प्रश्न, मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती? महाराष्ट्रात एकूण 10 जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर आहे. आता नवीन 2024 मध्ये जो की प्रस्थापित आहे शक्तिपीठ महामार्ग, तो सुद्धा एक नवीन मोठा 801 किलोमीटरचा आहे. पुढील प्रश्न, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा पुणे. पुणे या जिल्ह्यात राजमाची किल्ला आहे. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक बी वसंत सागर. लक्ष्मी सागर जे की कोल्हापूरमध्ये राधानगरी या धरणाचे नाव आहे. शिवसागर कोयना प्रकल्पास शिवसागर या नावाने देखील ओळखले जातात. पुढील प्रश्न, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन क्रमांक डी नंदुरबार या जिल्ह्यात फक्त 54 किलोमीटरची सरहद पार करत असते. नर्मदा नदी एक पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढील प्रश्न, भूविज्ञानदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक सी द्वीपकल्पीय पठार.
पुढील प्रश्न, अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक सी, ए व बी दोन्ही. पट्टिताश्म, कनाश्म हे दोघं खडक अरवली पर्वतात आढळतात. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, दक्षता. भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, कोलकाता. भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, पाकिस्तान आणि बांगलादेश. पुढील प्रश्न, दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर दक्षिण सह्याद्रीमधील ऑप्शन क्रमांक सी, अन्नाईमुडी हे सर्वात उंच शिखर मानले जाते. पामन बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक सी, भारत आणि श्रीलंका या दरम्यान पामनचे बेट स्थित आहे. पुढील प्रश्न, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक सी, लक्षद्वीप. पुढील प्रश्न, हिमालय पर्वतरांगांचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, कनाश्मक खडक. जर अरवली पर्वत विचारला तर कनाश्मक खडक आणि पट्टिनाश्मक खडक या दोघांनी बनलेला आहे, आणि हिमालय पर्वत विचारला तर फक्त कनाश्मक खडक या खडकांनी बनलेला आहे. पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, लघु हिमालय. पुढील प्रश्न, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, मुसी. मुसी या नदीवरती हैदराबाद हे शहर वसलेले आहे. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणता डोंगररांगा आहे? तर महाराष्ट्राच्या ईशान्येस की गोंदिया जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक डी, दरकेसा टेकड्या. गाविलगड टेकड्या कुठे आहे? अरवली पर्वत, जे की उत्तर महाराष्ट्रात स्थित आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.